नमस्कार. आज आपण मनाश्लोकातील हा 24वा भाग. त्याला सुरुवात करण्यापूर्वी मागे मी म्हणलो त्याप्रमाणे आपल्याला हे पुस्तक ज्यांना असेल त्यांना मिळू शकेल आणि आपण आपला अभिप्राय मला कळवत राहा. अरुण गोडबोले या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनेल माझं आहे आणि पूर्णपणे त्याला काही सबस्क्रिप्शन नाही आहे, फी नाही आहे. त्याला सबस्क्राईब केलं तर जे जे व्हिडिओ मी करतो ते सर्व आपल्याला झाला की इंटिमेशन मिळत राहील. आत्ता दोन्ही आपले व्हिडिओ चालू आहेत. सिनेमाचे दिवसचाही चालू आहे, आणखी मनाश्लोकाचाही चालू आहे. आणि यापूर्वी आपण वेगवेगळे व्हिडिओ मी स्वतः टाकलेले आहेत. ते प्लेलिस्टमध्ये त्या विषयावरचे असतात. म्हणजे मृत्यूपत्र, गरज आणि मार्गदर्शन, इन्कम टॅक्सच्या नवलनगरी, यशस्वी विमा समर्थसूत्रे, ऋणानुबंधी आणि यशस्वी विमा समर्थसूत्रे, ऋणानुबंधी, दासबोध निरूपण हे सर्व आहे. त्याचबरोबर अंबाबाईची गाणी त्यात आहेत. समर्थछंद म्हणून एक जवळजवळ आम्ही एक कार्यक्रम केला, त्यातला निम्मा संगीत भाग आहे. हे सगळं आपल्याला त्या अरुण गोडबोले चॅनलवरती पाहायला मिळेल. आपण जरूर सबस्क्राईब करा आणि सवडीने जेव्हा मिळेल ते सर्व व्हिडिओ आपण त्यात पाहू शकता. खरं तर हे परत परत सांगायची गरज नाही, पण ते समर्थाने सांगितले ना की पुन्हा पुन्हा सांगितलेल्या लोकांना लक्षात येत नाही म्हणून सांगितलं. असं श्लोक क्रमांक 102. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, मना सज्जना लागी तोष व्हावे, संतोष व्हावे, देहे कारणे सर्व लावीत जावे, सगुणे अति आदरेसी बजावे. नामस्मरणातील महत्त्व वर्णन करणाऱ्या श्लोकांचा गट पूर्ण झाल्यानंतर साधकाच्या आचरणासंबंधी समर्थाने मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येक माणसाने लीनता हा आपला स्वाभाविक स्वभाव करावा. लीनता म्हणजे नम्रपणा. हा नम्रपणा मुळातून अंगी आला पाहिजे. लीनता म्हणजे लाचारी मात्र नाही. लीनता वेगळी, लाचारी वेगळी. स्वाभिमान आणि अभिमान यात जसा फरक आहे, स्वातंत्र्य आणि स्वराज्यात जसा भेद आहे, तसाच फरक लीनता आणि लाचारी यात आहे. आणि तो महत्त्वाचा आहे. अंगी लाचारी केव्हा येते तर जेव्हा नम्रपणामध्ये काही कार्यभाग किंवा काही स्वार्थ साधून घेण्याची वृत्ती असते तेव्हा. म्हणजेच कोणती तरी अपेक्षा मानवावर ठेवून बाळगलेला नम्रपणा, दिखाऊ नम्रपणा म्हणजे लाचारी होय. तर मनामध्ये कोणताही हेतू न बाळगता निरपेक्ष वृत्तीने आणि सहजपणे नम्रपणे वागणे म्हणजे लीनता आहे. लाचारी माणसाचा घात करणारी आहे, तर लीनता माणसाला सन्मार्गाला लावणारी आहे. जी माणसे थोड्याफार पदाला पोचली असतात ती अभिमान बाळगून गर्विष्ठ बनतात, पण जी खरीच मोठ्या पदाला पोचलेली असतात ती अतिशय विनम्र असतात. त्यांना कर्तेपणाचा अभिमान शिवत सुद्धा नाही. एक उदाहरण मला आठवत आहे. प्रख्यात हृदयशल्य विशारद आणि जगातील पहिली हृदयारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणारी म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट श्रेष्ठ धन्वंतरी डॉक्टर ख्रिस्तीन बर्नार्ड यांची एक गोष्ट मनामध्ये ठसवण्याजोगी आहे. त्यांना एकदा पत्रकारांनी विचारले की डॉक्टर साहेब, आपण असाध्य ते साध्य करून दाखवले. इतक्या शेकडो शस्त्रक्रिया करून आपण रुग्णांना नवीन जीवन दिले. या आपल्या अभूतपूर्व शल्यकौशल्याने आपण किती लोकांचे प्राण वाचवले याचे मर्म काय? त्या सगळ्या लोकांचा जीव वाचवण्याचं श्रेय तुमचं आहे. डॉक्टरांनी सांगितलं, मी शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले असं काही मला वाटत नाही. मी माझे कौशल्य व ज्ञान एकत्र करून प्रयत्न केला एवढेच. प्राण वाचवणारा मी कोण? प्राण वाचवणारा एकमेव परमेश्वर आहे. प्राण वाचवण्याची गोष्ट तुम्ही काढलीत तर फक्त एका बोकडाचे प्राण वाचवण्याचे श्रेय मात्र माझे एकट्याचे आहे आणि ते मी घेऊ शकतो. एकदा आफ्रिकेत असताना तेथील आदिवासी मुलाला खूप ताप येत होता. 5-6 दिवस औषध देऊन सुद्धा तो बरा होईना. तेव्हा त्या सर्व आफ्रिकी लोकांनी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थोडेसे जंगलात राहणारे, त्यांनी अंधश्रद्धेने एक बोकड बळी द्यायचं ठरवलं. तर मी त्यांना विनंती केली की आता 5-6 दिवस झालेत, अजून 2 दिवस मला परवानगी द्या, तोपर्यंत मी औषध देऊन पाहतो. तोपर्यंत बोकडाचा बळी काही देऊ नका. जर 2 दिवसातही बरा झाला नाही तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बोकडाचा बळी द्या. त्यांनी मोठ्या मुश्किलीने ते मान्य केले. सुदैवाने 2च दिवसात ताप उतरला, मुलगा बरा झाला आणि त्यामुळे बळी रद्द होऊन त्या बोकडाचा जीव वाचला. तेव्हा जीव वाचवण्याचं श्रेय द्यायचं असेलच तर त्या बोकडाच्या जीवाचं श्रेय तुम्ही मला द्या. बाकी माझ्या शल्यकौशल्याने वाचल्याचे श्रेय माझ्यापेक्षा परमेश्वराचेच आहे. समर्थांना अभिप्रेत असलेली लीनता ही अशी आहे. अशी लीनता माणसाचा अभिमान नष्ट झाल्याशिवाय येऊच शकत नाही. अभिमान नष्ट करणे म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाणेच होय. याबरोबर प्रत्येक माणसाने आपला देह कानी लावत जावे समर्थ म्हणतात. याचा अर्थ आपण असा घ्यायचा
की कोणत्याही सत्कार्यासाठी, चांगल्या समाजकार्यासाठी इतकेच नव्हे तर दुसऱ्याच्या अडचणीत मदत करण्यासाठी कष्ट घेतले पाहिजे. माणूस स्वतःच्या सुखासाठी कष्ट करायला तयार असतो, पण इतरांसाठी जे कष्ट त्याला नको असतात ही योग्य नव्हे. समाजाकरिता कष्ट केले की आपोआप आपला देहाभिमान कमी होतो, अपेक्षा कमी होऊन मीपणाही कमी होतो. कोणत्याही चांगल्या कार्याकरिता साधकाने होईल तितके सहाय्य सदैव केले पाहिजे. त्याचप्रमाणे जोपर्यंत निर्गुण मार्गाची ओळख होत नाही किंवा त्यामध्ये मनाची स्थिरता येत नाही तोपर्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने सगुण भक्ती करावी. ती भक्ती करताना आपोआपच साधक समाजामध्ये जास्त मिसळत जातो व त्याचा उपयोग त्याचा देहाभिमान कमी होण्यामध्ये होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 103. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य अनेक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. समर्थांनी साधकाने सगुण भक्ती व निर्गुण भक्ती बरोबरीने कशी करावी असं मार्गदर्शन समर्थांनी या श्लोकात केले. परमार्थ निर्गुण निराकार आहे खरे. प्रत्येक साधकाने साधनेच्या शेवटी त्याला त्या स्वरूपात पूर्णपणे जाणून त्याच्याशी एकरूप होण्याचे उद्दिष्ट ठेवावे हे सुद्धा करे. परंतु जसं जिना चढताना एकदम शेवटच्या पायरीवर उडी मारणे शक्य नाही. त्यासाठी कालपासून क्रमाक्रमाने एकेका पायरीने चढत वर गेले तरच आपण जिना नीटपणे चढता येतो. एकदम शेवटच्या पायरीवर उडी मारायला गेला तर पडून कपाळमोक्षच व्हायची शक्यता असते. त्याचप्रमाणे प्रापंचिक साधकाने सुरुवातीला भगवंताच्या सगुण मूर्तीचे ध्यान मनात ठेवून सुरुवात करावी. पुढे टप्प्याटप्प्याने जशी प्रगती होईल तसतशी निर्गुण भक्तीकडे त्याला जाता येईल. यासाठी सगुण भक्ती करताना साधकाने परमेश्वराच्या स्वरूपाविषयी मनाला प्रेम लागल्यानंतर ते वाढावे. यासाठी भगवंताच्या लीलांचे सद गुणवर्णन करीत राहावे. हरिकीर्तने प्रीतिरामी धरावी. या सततच्या हरिकीर्तनामुळे आपल्याला सगुण भक्तीचे महत्त्व लावेल. शिवाय ती चालू असतात तेवढा काळ तरी अन्य ऐहिक विषय मनामध्ये येण्यास प्रतिबंध होईल. अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की रोज जप करण्याने काय साधेल. की आमचे रोज श्रीराम जयराम जय जयराम असा त्रयोदशाक्षरी जप लिहितात. कोणी 108 वेळा, कोणी 1008 वेळा जप लिहितात. वरवर पाहता त्याने काय साधन असे वाटते, पण कमीत कमी तेवढा वेळ मनुष्य अन्य ऐहिक गोष्टी तरी विसरतो व परमेश्वराने स्मरण करतो हे सुद्धा थोडके नाही. मात्र जप चालू असताना हाताने लिखाण व मनात मात्र ऐहिक गोष्टींचं चिंतन असं होऊ नये. एकीकडे जप, कथा, भगवंताचे गुणवर्णन अशी सगुण भक्ती चालू असताना समर्थ निर्गुण भक्ती कशी सुरू करावी ते सांगतात. भगवंताचे स्वरूप, अद्वैतवाद, आत्मा शरीर यांचा संबंध यासंबंधी आपल्या भ्रमनिराश करणारी तात्विक चर्चा ज्याला ते निरूपण म्हणतात चालू ठेवावी. म्हणजे देहबुद्धीवर दोन्ही बाजूंनी मारा होऊन ती हळूहळू कमी होत जाईल आणि शेवटी देह म्हणजेच मी ही जी आपली कल्पना आहे ती नष्ट होत जाईल. अशा तऱ्हेने भगवंताची भक्ती करीत राहिलो तर त्याबरोबरच नित्यधर्माचे आचरण हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. शुद्ध आचरणाशिवाय भक्ती कधीही फलदायी होणार नाही. आपले आचरण बिघडवण्याचा पैशाचा मोह आणि कामवासना हे दोन दोष जास्त प्रमाणात कारणीभूत असतात. म्हणून प्रत्येकाने अगदी मनापासून दृढनिश्चयाने परद्रव्याची आणि परस्त्रीची अभिलाषा त्यागली पाहिजे. आपला अधिकार नसलेले अन्य कोणाचे धन मिळावे ही इच्छा जन्माने चोरी करण्यासारखीच आहे. तसेच परस्त्री ही प्रत्येकाने माता भगिनी समान मानली पाहिजे. लोभ आणि काम या दोन्ही रिपूंच्या म्हणजे शत्रूंच्या तावडीतून स्थिरमनाने सुटून त्यांच्यावर विजय मिळाल्याशिवाय साधकाची भक्ती पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून प्रापंचिकाने सगुण व निर्गुण भक्तीसाठी परमेश्वराचे गुणवर्णन, धार्मिक ग्रंथाचे, तत्वज्ञानाचे वाचन मनन करावे आणि त्याचबरोबर काम आणि लोभ यावर कटाक्षाने मात करावी तरच त्याची आत्मोन्नती होऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 104. क्रियेवीण नाना परी बोली जेते, परिचित दुश्चित ते लाजविते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसेनी पावे. जगात माणसांचे दोन प्रकार आहेत. त्या माणसे पुष्कळ बोलत असतात पण कृती काहीच करत नाहीत. तर दुसऱ्या प्रकारची माणसे जे बोलतात तसंच आचरण ठेवतात. अर्थात पहिल्या प्रकारची माणसे जगात 90% असतात. कारण बोलणे, थापा मारणे, दुसऱ्याला उपदेश करणे या फार सोप्या आणि सुलभ गोष्टी आहेत. त्याप्रमाणे स्वतःची वर्तवणूक ठेवणे मात्र निश्चयाचे, कष्टाचे आणि त्यागाचे काम आहे. अशा माणसाबद्दल अनेक साधूंनी उपदेश करून ठेवलेला आहे. समर्थ एकाने क्रियेविण वाचा आता व्रत आहे.
तुकाराममुळे म्हणतात बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले, आधी केले मग सांगितले म्हणतात. अशी अनेक वचने त्या अनेक संतांनी लिहून ठेवली आहेत. परंतु हे सर्व ऐकून किंवा वाचून सुद्धा आपण त्यापासून काही बोध घेत नाही. अशा माणसाला म्हणून समर्थ म्हणतात की कृतिशून्य वाचाळपणा करणाऱ्या माणसाला काय साध्य होणार. एक वेळ तो जगाला फसवेल, कारण काही माणसांनी ती हातोटी सुद्धा साधलेली असते, आपण बघतो. पण केवळ जगाला फसवून त्या माणसाचे खरोखरचे हित काही साधणार नाही, कारण त्याचे मन कायम अस्वस्थ राहून त्याला खातच राहील. एक इंग्लिश म्हण आहे, यू कॅन फूल सम पीपल ऑल द टाइम, यू कॅन फूल ऑल द पीपल फॉर सम टाइम, बट यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही काही लोकांना कायम फसवू शकाल, सर्व लोकांना काही काळ फसवू शकाल, परंतु सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकणार नाही. समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ त्याच्याही पलीकडे जातो. एक वेळ अतिशय हिकमती माणूस सर्व जगालाही सर्व काळ फसवेल, परंतु स्वतःच्या अंतःकरणाला कसा फसवणार. म्हणून मग असा माणूस मनातून कायमचा अस्वस्थ राहतो. येथे या अर्थाने समर्थांनी चित दुश्चित परिचित दुश्चित ते लाजविते असा शब्दप्रयोग केलेला आहे. असा माणसाच्या हातून काहीच कार्य होत नाही. त्याचे मन विविध स्वैर कल्पना करत राहते. कल्पनेच्या राज्यात रमणाऱ्या त्या मनाला शांतता लाभत नाही. ते मन आणि तो मानव सदा अस्वस्थ, अशांत आणि असमाधानी राहतो. ज्यांची मती स्थिर झाली आहे, ज्यांचे सर्व संशय पूर्ण पटलेले आहेत, ज्यांचा भ्रमनिराश झाला आहे, जो अंतर्यामी शांत आणि निवांत आहे, अशाच साधकाला भगवंत भेटू शकेल. तेव्हा केवळ कल्पनेत रम्मान होणाऱ्या क्रियाशून्य प्रापंचिकाला तो कदापिही भेटणे शक्य नाही, असं सांगून समर्थ साधकांना इशारा देतात. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 105. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. प्रत्येक माणसाने प्रपंचात काय किंवा परमार्थात काय विवेकाने वागणे आवश्यक आहे. वैराग्य आणि विवेक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले इप्सित साध्य प्राप्त करून घेण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या टाळणे, आपले इप्सित साध्य करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्या त्याला अडथळा आणणार आहेत त्या टाळणे, सोडून टाकणे म्हणजे वैराग्य, आणि त्या मार्गाला प्रेरक अशा पोषक गोष्टी करणे म्हणजे विवेक, अशी सोपी व्याख्या करता येईल. एखादे उदाहरण घेतलं ते जास्त स्पष्ट होईल. समजा एखाद्या स्पर्धकाला पोहण्याच्या शरीर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी त्याने ज्या गोष्टीमुळे वजन वाढेल त्या गोष्टी टाळणे म्हणजे वैराग्य होय. म्हणजे वातूळ व निस्निग्ध पदार्थ न खाणे म्हणजे त्या पदार्थाने वैराग्य धारण करून वजन वाढणार नाही आणि शारीरिक क्षमता टिकेल याची काळजी घेणे. हे पोहण्यातील यशाकरता जरूर आहे. तसेच आपला दम वाढवण्यासाठी व्यायाम करणे, पोहण्याचा सराव करणे या गोष्टी विवेकाने केल्या पाहिजे. असे दोन्ही बाजूने म्हणजे वैराग्य आणि विवेकाने प्रयत्न केल्यास त्या यश मिळण्याची खात्री असते. याचप्रमाणे समर्थ साधकांना सांगतायत की आपल्या पारमार्थिक हिताचा विचार करून विवेकाने माणसाने आपले आचरण सुधारले पाहिजे. ज्यावेळी आपला अभिमान बळावेल, स्वार्थबुद्धी वाढेल, अशा प्रकारच्या कृती सोडून द्याव्या व ज्याने परमेश्वराची श्रद्धा वाढेल, मीपणा कमी होईल, अशा तऱ्हेचे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पूर्वसूरींनी जो मार्ग सन्मार्ग म्हणून सांगितला आहे त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. संत, महंत, साधू, सज्जन यांना काय आवडते हे त्यांनी आपल्या प्रवचनातून, लिखाणातून, उपदेशातून सांगून ठेवले आहे. नामस्मरण, भगवंत चिंतन, सद्विचार, सत्संगती, अर्पण भक्ती असे अनेक चांगले मार्ग त्यांनी आखून दिलेले आहेत. त्या मार्गाने चालणारा साधक त्यांना म्हणजे पर्यायाने प्रत्यक्ष परमेश्वराला प्रिय होत असतो. तेव्हा आपण जाणीवपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने अशा तऱ्हेचे शुद्ध आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपले मनात एक आणि बाहेर कृतीत दुसरे असे वागणे असता कामा नये. पोटात एक आणि उठावर दुसरे असा बाह्यत्कारी बुवाबाजीचा ढोंगीपणा समर्थांना मंजूर नाही. एका यशस्वी राजकारणी नेत्याचे वर्णन परवा एका मित्राने गमतीने फार छान केले. तो म्हणाला, साहेबाच्या मनात एक असेल, बोलतील दुसरे, दाखवतील तिसरे आणि प्रत्यक्ष करतील चौथेच. मी त्याला म्हटले, अरे म्हणूनच ते राजकारणी यशस्वी होऊ शकले ना. हा भले राजकारणी माणसाचा गुण असेल, पण ज्याला आपले खरेखुरे प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारचे कल्याण करायचे असेल त्याने मात्र अशा नाटकीपणाला तिलांजलीच दिली पाहिजे. आपले नुसते विचारच नाहीत
तर आचारसुद्धा शुद्ध हवेत. अशा तऱ्हेचा वर्तणुकीचा उपदेश करायला समर्थ म्हणायला पाहिजे होता, संसार हा सुखाचा नाही सत्यच आहे, पण म्हणून केवळ त्याविषयी कल्पना करून भीती बाळगून तो सुखाचा होणार नाही. कल्पनेच्या राज्यात रमून जाण्यापेक्षा जर आपण आपले आचरण सुधारले तर तोच प्रपंच आपणास नेटकाही करता येईल. प्रपंच ही परमेश्वरानेच निर्माण केला आहे, त्यामुळे त्याचे योग्य ते महत्त्व आहेच. गोंदवलेकर महाराजांनी प्रपंचाला परमार्थाच्या शेतीकरता घातलेल्या कुंपणाची उपमा दिलेली आहे. शेत महत्त्वाचे आहे, त्याचे राखणीसाठी कुंपण आहे. तद्वत प्रपंच आणि परमार्था संबंध आहे. त्यामुळे तेवढे आणि तेवढेच महत्त्व प्रपंचाला देऊन शुद्ध वचन आणि शुद्ध आचरण ठेवून तो केला तर तो परमार्थाला बाधक होणार नाही ही खात्री बाळगावी आणि निर्धाराने आणि श्रद्धेने परमेश्वराच्या भक्तीकडे देह आणि मन वळवण्याचा प्रयत्न करावा. त्यातच मानवी जीवनाचे हित आहे. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबूया. उद्या 106व्या श्लोकापासून आपण सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार आणि शुभेच्छा.